हेलो 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 ऑल माय डियर स्टुडंट्स, वेलकम टू मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ यूट्यूब चॅनल. आज एक फार महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. जे विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉब घेऊ इच्छितात, जे ॲस्पिरंट्स आहेत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची न्यूज आलेली आहे. SBI क्लर्क या नोटिफिकेशनचं आज ॲडमिट कार्ड आलेलं आहे. हो मित्रांनो, 5, 6, 11, 12 जानेवारी 2024 या 4 दिवसामध्ये एक्झाम होणार आहे. आणि जशी नोटिफिकेशनची इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली तशीच हे व्हिडिओ आम्ही इथे बनवतो आहे. याची जे कमेन्समेंट ऑफ कॉल लेटर आहे ते 26/12/2023 म्हणजे नुकतंच यांनी नोटिफिकेशन मध्ये ऍडमिट कार्ड आता रिलीज केलेले आहे. आणि तुम्ही सगळे विद्यार्थी तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करून तुमचं कुठल्या स्लॉट मध्ये कुठल्या दिवशी पेपर आहे हे नक्कीच बघून घ्या. आणि आता विद्यार्थी मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर आपल्याकडे फक्त 10 दिवस राहिलेले आहेत. या 10 दिवसामध्ये मी आशा करतो की काही विद्यार्थ्यांची प्रिपरेशन झालेली असेल, काही जण मॉक देत असतील, तर काही जणांची बस आता सुरुवात आहे आणि हा पेपर कदाचित त्यांच्यासाठी फर्स्ट अटेम्प्ट असू शकतो, फर्स्ट एक्झाम होऊ शकते. या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी तुम्हाला 10 दिवसामध्ये कशा प्रकारचं स्ट्रॅटेजी आता बघायला पाहिजे याचं एक गायडन्स देण्यासाठी आपल्यासोबत आपल्या इथले ट्रेनर सूरज सर सुद्धा आहेत. तर मी सूरज सरांना विनंती करतो की सूरज सर त्यांनी स्क्रीन पुढे यावं आणि सगळ्यांना एक माहिती द्यावी. सूरज सर, प्लीज कम सर. वेल, थँक्यू मयूर सर. खरंच मित्रांनो, ही एक आनंदाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे. SBI क्लर्कची नोटिफिकेशन आपल्याला माहिती आहे की खूप लॉंग वेट होता, खूप मुलांनी प्रिपरेशन चालू केली होती SBI क्लर्कसाठी. तर त्याचे फायनली ऍडमिट कार्ड इथे रिलीज झालेले आहे. जसं सरांनी सांगितलं, 5 जानेवारी, 6 जानेवारी, 11 आणि 12 जानेवारीला हा पेपर होणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट 10 दिवस सध्या आपल्याकडे आहेत. जर आजपासून आपण कन्सिडर केलं तर जवळपास 9 ते 10 दिवस, इन केस जर तुमचा फर्स्ट स्लॉट आला असेल तर. जे लोक नवीन आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की या साईटवर तुम्हाला जायचं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जे नवीन लोक असेल ते, जे ऑलरेडी प्रिपरेशनमध्ये आहेत त्यांना माहिती आहे कसं डाउनलोड करतात. नवीन जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक राहील. इथे तुम्हाला या प्रकारचा फॉर्म मिळेल. इथे तुम्हाला सर्वात अगोदर चूज करायचं आहे की हिंदीमध्ये डाउनलोड करायचं आहे की इंग्लिशमध्ये. देन यू हॅव टू एंटर युअर रोल नंबर और रजिस्ट्रेशन नंबर. तो तुम्हाला तुमच्या मेल आयडी किंवा रजिस्टर मोबाईल नंबरवर आला असेल. त्यानंतर तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आहे तुमचा डेट ऑफ बर्थ. इथे कॅप्चा असतो, कॅप्चा इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं. तुम्हाला कम्प्लीट एक फॉर्म जनरेट होऊन जाईल ज्याच्यामध्ये तुमचं लोकेशन, डेट हे सर्व त्याच्यामध्ये मिळून जाईल. जर आपण स्ट्रॅटेजीबद्दल बोललो तर आपल्याकडे जवळपास 10 दिवस आहेत. तर ज्या लोकांनी ऑलरेडी प्रिपरेशन केली आहे त्यांच्यासाठी ठीक आहे. जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी एक मी थोडंसं गायडन्स देऊ इच्छितो की नवीन जे टॉपिक्स आहेत त्यांच्या भानगडीमध्ये आता पडू नका. जे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत त्याच्यावर फक्त काम करा. लगेच लाईक आपल्याकडे 9 डेज आपल्याकडे आहेत. तर रोजची एक मॉक टेस्ट तुमची असली पाहिजे. 1 तासाची मॉक टेस्ट, 2 ते 3 तास त्याच्यावर अनालिसिस. तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स कोणते आहेत, तुमचे वीक पॉईंट्स कोणते आहेत, स्पीड कशी तुम्ही आणखी हे करू शकता, वाढवू शकता. कारण जसं तुम्हाला माहिती आहे SBI हा ट्रेंड सेटर असतो. प्रत्येक वर्षी SBI काही ना काही नवीन घेऊन येतो. सो यू कॅन नॉट प्रिडिक्ट की यावेळेस काय राहील. तर म्हणून की नवीन जे आहेत, नवीन हे करायचं, मला DI करायचं आहे, पझल करायचं आहे, इंग्लिश मला नवीन वाचायचं आहे, नवीन अरिथमॅटिक मला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. तर या सर्व भानगडीमध्ये आपण म्हणतो ना, एक ना धड बराबर चिंध्या, या सर्व भानगडीमध्ये न पडता जे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, वेदर इट इज अरिथमॅटिक, वेदर इट इज लॉजिकल रिझनिंग और इंग्लिश, यांना इक्वली थोडंसं तुम्ही काय म्हणता इक्वली तुम्ही त्याला डिस्ट्रीब्यूट करा. स्ट्रॉंग पॉईंटला अगोदर करून घ्या, बाकी जे आहेत ते नंतर बघता येईल. ठीक आहे सर, तुम्हाला काय आणखी ऍड करायचं याच्यामध्ये? नाही, सरांनी तसं तर खूप चांगलं गायडन्स विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. माझं नेहमीच एक ओपिनियन असते की ज्या मुलांचा कोर्स सिलेबस कंप्लीट व्हायचा आहे त्या मुलांनी तर सध्या इनिशियली एक्झाम द्यायलाच नको. कारण जोपर्यंत तुमचा कोर्स सिलेबस कव्हर होत नाही, कुठे ना कुठे जर तुम्हाला मार्क्स कमी मिळाले तर थोडंसं एक डिमोटिवेट होऊन जातात. आणि मग ते मुलं म्हणतात की नाही का सर, आमची प्रीस निघत नाही आहे, सर आमचं एक प्रॉपर कट ऑफ पर्यंत आम्ही पोहोचत नाही आहे. तर एकदा तुमचा जो कोर्स आहे तो सिलेबस कव्हर झाल्यानंतर तुमचं एक कम्प्लीट जे बॅच आहे, जसे आपण पण आपल्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की एक बॅच तुमची कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा आपण मॉक टेस्ट प्रिपेअर करतो किंवा ऍडव्हान्स बॅचकडे जातो त्यावेळी तुम्ही एक्झाम देणं चालू करा. कुठे ना कुठे एक तुमचा कॉन्फिडन्स चांगला राहतो, तुमचं कुठे ना कुठे स्कोर इम्प्रूव्ह होतो. परंतु जरी तुम्ही जे विद्यार्थ्यांनी एक्झामला अपियर केलेला आहे, प्रिपरेशन कमी जास्त असेल,
चांगल्या विद्यार्थ्याबद्दल मला काही बोलण्याची आवश्यकता नाही आहे, कुठे ना कुठे त्यांची प्रिपरेशन चांगली आहे. परंतु जे विद्यार्थी आता एक बिगिनर लेवलला आहे, ज्यांनी आताच एक्झाम देणं सुरुवात केली आहे, त्यांच्यासाठी एक सगळ्यांना सल्ला हाच आहे की ही एक्झाम तुम्ही सगळ्यांनी अटेम्प्ट करा. तुम्हाला एक आयडिया मिळते की IBPS कशा प्रकारचा फॉर्मॅट घेऊन येतो दरवर्षी. आणि जरी कुठे ना कुठे मार्क्स कमी जास्त असेल, पेपर चांगला नाही जाओ, तरी डिमोटिवेट होण्याची गरज नाही आहे. सगळे चांगल्या विद्यार्थ्यांना विश सगळेच करतात, परंतु आम्ही जे विद्यार्थ्यांची प्रिपरेशन कमी आहे त्या विद्यार्थ्यांना सांगतो की डिमोटिवेट व्हायचं नाही आहे. आणि याला एक अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. तुम्हाला फॉर्मॅट पॅटर्न कळतो आहे आणि तुम्ही हे कॉल लेटर तुमचे डाउनलोड करा. जे कुठले तुमचे सिटीज असेल तिथे एक्झाम द्यायला जा. आमच्या दोघांकडून आणि मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला या एक्झामसाठी मनापासून शुभेच्छा. तुमची हे एक्झाम चांगली जाऊ. सर, तुम्हाला काही विश करायचं असेल? एकदा मला विश करायचं आहे, लाईफ इज बेस्ट, डोंट टाइम वेस्ट. लाईफ इज बेस्ट, डोंट टाइम वेस्ट. टेक एनी टेस्ट, विश यू ऑल द बेस्ट. एक्झाम येत राहतात, एक्झाम जात राहतात, तुमची प्रिपरेशन कधीच कमी पडायला नको. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरीवन.